होते दुपारच्या सत्रातील बिग ग्रुप मधील पहिला सामना 5 ओव्हरचा असेल. आपण याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त करणं गरजेचं आहे अथवा आपल्या शेवटच्या षटकामध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. चला बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. एक प्लेयर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. बॅटिंग टीम चला बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. रियांश मॅशर्स आणि बापदेव रियांश वॉरियर्स हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 1 आयकॉन खेळाडू आकाश झा पहिलं षटक. फैजान आणि ओमकारी जोडी पहिलाच बॉल पॉइंट मध्ये खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली या बॉलवर आणि संघाचं खातं देखील उघडलंय. आकाश झा भांडूपचे खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची देखील वर्णी लागली आणि भूषण गोळे यांचा खेळ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. साताऱ्याचा भूषण मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल. चला वेळेवर लक्ष द्या. विनंती असेल 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त करणं गरजेचं आहे अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ओ यावेळेला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर बरोबर बॅटला स्पर्श केला होता. एज लागली. बॅटची आतली कडा आणि पायावर बॉल जाऊन आदळलाय. चांगलं आयोजन आहे. चांगले नियोजन आहे आणि या आयोजनाची चर्चा संपूर्ण भारतभर पाहायला मिळते कारण अखिल भारतीय स्तरावरील 16 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न परंतु नो बॉल. पंचांचा निर्णय आलाय. इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची. आता 2 धावा धावफलकावर झाल्यात. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 HPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम. हो यावेळेला फटका फसलाय. संधी आहे. मिड ऑनला फिल्डर बॉलच्या खाली झेल सुटलाय. हो 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 फलंदाजाला जीवदान मिळाले परंतु झेल नव्हता कारण फ्री हिटचा बॉल होता. संधी होती. प्रयत्न चांगले केले होते परंतु फ्री हिट ऑन होता आणि त्या बॉलवर आता एक धाव कंप्लीट देखील केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. ओमकार आणि फैजानी जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी. ओहो यावेळेला देखील पंचांकडे अपील केली जाते परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. हा डॉट बॉल आणि आपण पाहतोय हा डगआउट. हा डगआउट आहे. बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ भूषण गोळे आयकॉन खेळाडू साताऱ्याचं भूषण आज मुंबई पोलीस जिमखान्यात. स्वागत आहे सगळ्या खेळाडूंचं. HPL 2026 यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? चांगलं बॅकअप. एकच धाव मिळणार आहे आणि साताऱ्याचा भूषण ऑन स्क्रीन भूषण गोळे यांचा खेळ देखील पाहायला मिळणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी. या सर्व आयकॉन खेळाडू अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडू आहेत. 16 आयकॉन खेळाडू आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिवसेना युवा सेना दक्षिण मुंबई आयोजित हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग महासंग्राम दिवस क्रमांक 1. हो यावेळेला स्ट्रोक खेचलाय परंतु फिल्डर आहे. संधी परंतु नो बॉल. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आलाय. इट्स नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट आहे.
वन तर धावा खूप सारे येत आहेत या ओव्हरमध्ये, परंतु चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय आकाश यांचं. आकाश झा यांना आपण पाहतोय. आकाश जांगीडचा खेळ तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिला. सुमित डेकळे, ओमकार देसाई आणि या डगआउट आपण पाहतोय टीम बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ. फ्री हिटचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, रन मिळणार नाहीये. हा बॉल देखील आता डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बापदेव रियांश वॉरियर्स 6 धावा धाव फलकावर. धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, हा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून माझे समवेत शुभम, आमचे प्रोलिंगचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेन ऑपरेटर म्हणून, टेक्निकल ऑपरेटर म्हणून सध्या कार्यरत आहे ते संपूर्ण स्पर्धेमध्ये शुभम. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण प्रोलिंगची आमची टीम, त्याचप्रमाणे गुणलेखक म्हणून कुणाल विजय मादले आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समधून. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा प्लेयर देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. या दोन्ही संघांचे सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, काही प्रेक्षक प्रोलिंकवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला, षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज अनिकेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. 6 धावा धाव फलकावर झालेत. अनिकेत मात्रे नवीन गोलंदाज आहे. फैजान आणि ओमकार बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आकाश जाने खर्च केल्या. त्यानंतर मात्र अनिकेत म्हात्रे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल आतमध्ये आला होता, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये हलक्या हाताला बॉलला ढकललंय. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 7 या आकड्यावर. 7 धावा धाव फलकावर झालेत. 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. संपूर्ण परिसर, संपूर्ण आजूबाजूचा परिसर, मरीन लाईन, चर्नी रोड, बॉम्बे सेंट्रल, महालक्ष्मी, चर्चगेट, संपूर्ण भगवामय वातावरण निर्माण झाले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण HPL आहे. फुलटॉस होता, परंतु वाईट लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये, कारण आकाश जहाने पहिलं षटक हाताळलं, फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर हे दुसरं षटक अनिकेत म्हात्रे आणि हे सर्व पाठीराखे आपण पाहतोय. बापदेव रियांश वॉरियर्स या संघाचे पाठीराखे, जिथे जागा मिळेल तिथे उपस्थित आहे ते सर्व फॅन्स आपण पाहतोय या संघाचे. हा बॉल देखील आता चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील आता डॉट, रन मिळणार नाहीये. आणि हा चिमुकला आपण पाहतोय आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. अंगावरती जर्सी आहे, छातीवर नाव आहे आपल्या संघाचं, बापदेव रियांश वॉरियर्स. या संघासाठी आज प्रत्येक जण मेहनत घेतोय. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला बॉल, मनगटाचा वापर केला होता, परंतु फटका फसलाय आणि या बॉलवर आता पहिली विकेट. फलंदाज फैजान आउट. माफ करा, तांत्रिक अडचणी आहेत. आणि आता नवीन फलंदाज, आयकॉन खेळाडू भूषण गोळे बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. कित्येक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. साताऱ्याचं भूषण म्हणजेच भूषण गोळे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात बॅटिंग साठी. बॅटिंग करावी लागेल रियांश वॉरियर्सच्या संघाचा हुकमी एक्का आयकॉन खेळाडू. 8 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय, परंतु भूषण घोळे या खेळाडूकडे क्षमता आहे आणि त्याच खेळाडूकडून आता अपेक्षा असतील रियांश वॉरियर्सच्या संघाला, कारण संघ अडचणीमध्ये आहे.
हो, आल्या पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललं, कव्हरची दिशा निवडली होती, परंतु या बॉलवर एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर 9 या आकड्यावर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, म्हणजेच आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावर. एक गडी बाद टीम बापदेव रियांश वॉरियर्स. ओ फैजान, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर फलंदाज फैजान आउट. पुष्टात आली आहे नवीन फलंदाज अभिषेक. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करावी लागेल कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले आहेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, समोरच्या दिशेला देखील प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावर. ओहो, आकाशा पुढचा बॉल, प्रचंड वेगातला बॉल पाहायला मिळतोय, चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, काय गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश जा पडल्यानंतर आतमध्ये बरोबर गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. रन मिळणार नाहीये. भूषण आणि अभिषेक दोन्ही नवीन फलंदाज आहेत. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 10 धावा धावफलकावर. गतवर्षी देखील चांगला खेळ केला होता आकाश जाने. स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर केलाय. बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. आता पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी स्वतः रिव्ह्यू घेतलाय. खेळाडूंसाठी फक्त एक एक रिव्ह्यू दिला गेलाय, तो फक्त बिमर साठी असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. आकाश जाचं हे महत्वाचं षटक. एका बाजूला बापदेव रियांश वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला रियांश स्मॅशर्स हा संघ पाहायला मिळतोय. रियांश स्मॅशर्सचा लोगो आणि दुसऱ्या बाजूला बापदेव रियांश वॉरियर्स. या दोन संघांमध्ये आजच्या या पहिल्या दिवसातील दुपारच्या सत्रातील पहिला सामना. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय असा निर्णय आलाय थर्ड अंपायरचा देखील. हा डॉट बॉल असणार आहे. ज्यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळणार आहे. डीप मधून फिल्डर लगेचच बॉल पर्यंत पोहोचलेत. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता
11 धावा धाव फलकावर. अकरा झाल्या धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे, साताऱ्याचं भूषण. यावेळेला स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेसचा वापर केला होता. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, परंतु थ्रो केलाय, बॅकअप नव्हता आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील आणखीन एक धाव कंप्लीट केली आहे. इकडे तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत कारण तुम्ही पहिली बॅटिंग करताय. जेवढ्या धावा गोळा करणार तेवढ्या महत्वाच्या असतील या मॅच मध्ये तुमच्या संघासाठी आणि तोच प्रयत्न आता भूषण आणि अभिषेक हे दोन्ही फलंदाज करतायत. प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये देखील बेंगळुरू स्ट्रायकर्सच्या संघाचं नेतृत्व या खेळाडूने केलं होतं. तोच खेळाडू भूषण गोळे. यावेळेला देखील आपण पाहिलं तर बॅकफुटवर थोडेसे गेले होते परंतु हलक्या हाताने बॉलला ढकललं, एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 14 धावा धाव फलकावर झाल्यात आणि तीन ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. भूषण गोळे बॅटिंग करावी लागेल आता या मॅच मध्ये कारण 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावर आहेत. ओ पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु हो 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 यावेळेला जर आपण पाहिलं तर काय घडलंय मैदानात. बॉल तर गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, हातातून झेल सुटला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहतोय संधी होती, संधी गमावली आणि बॉल देखील आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. भूषणला आता जीवदान मिळालंय. नशिबाचा चौकार होता भूषण यांच्या बॅट मधून. हो यावेळेला कॅच सुटली, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. आणखीन एक बॉल, चिमणी उडाली आहे, बुर बॉल चाललाय दूर 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 दूर. षटकार. हे परंतु एक चौकार आणि 2 षटकार आलेत. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. धावा नव्हत्या परंतु संधी मिळाली आणि संधीचं आता सोनं करताना पाहायला मिळतात भूषण गोळे. स्टिप आउट झाले. चांगला बॉल, हलक्या हाताने बॉलला ढकललं, मनगटाचा वापर केला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. भूषणला देखील ठाऊक आहे आणि अभिषेकला देखील ठाऊक आहे. हा डगआउट आपण पाहतोय.
डगआउट आहे बापदेव रियांश वॉरियर्सचा संघाचा प्रथमेश वाईरकर स्वतः उपस्थित राहिले. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. हो, यावेळेला देखील आडव्या बॅटने फटका खेळलाय. डीप मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट केली आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धाव फलकावर. नेक्स्ट मॅच गिरगावचा राजा 11 आणि वाळकेश्वर धमाका. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. गिरगावचा राजा 11 आणि वाळकेश्वर धमाका. किती महत्वाची असते मॅच मध्ये. पकडो कॅच जीतो मॅच. जेल सुटला आणि त्यानंतर मात्र भूषण गोळे यांची बॅटच बोलली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 33 धाव फलकावर. आणि आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देताना हा क्षण. कारण सूर्यकुमार यादव यांनी तो डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि त्यानंतर मात्र भारतीय संघाने तो विश्वचषक जिंकला होता. म्हणजेच काय किती महत्वाचा झेल असतो मॅच मध्ये ते देखील महत्वाचं असेल. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. जतीन आलेत. धावा झाल्या 33. 2 गडी माघारी परतलेत. परंतु हे शेवटचे 6 बॉल निर्णायक असणार आहेत या मॅच मधील. 9 बॉल मध्ये 23 धावांवर बॅटिंग करतायत भूषण गोळे. साताऱ्याचं भूषण मैदानात मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये स्वागत आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर रिप्ले आपण पाहतोय. बरोबर बॉल पेक केला. थोडेसे बॅकफुट वर आले. शफल झाले. दिशा दिली आणि बरोबर बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भूषण गोळे यांच्याच बॅट मधून आणखीन एक षटकार आला. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. हो, स्टेप आउट झाले होते परंतु या बॉलवर विकेट. व्हॉट अ कॅच. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे अशोक आणि त्यांनीच टिपलाय भूषणचा झेल. संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ आणि विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटला स्पर्श केला होता. थोडेसे स्टेप आउट झाले होते भूषण. कव्हरची दिशा निवडण्याचा प्रयत्न त्यांचा अपुरा राहिला आणि त्या बॉलवर विकेट आली. परंतु काम केलंय भूषण गोळे यांनी या मॅच मध्ये. संघाला गरज असताना 3 षटकार 1 चौकार भूषण गोळे यांच्या बॅट मधून. 11 बॉल मध्ये 29 धावा त्यांनी गोळा केल्यात या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. विकेट कशी गमवली. बॅटला स्पर्श केला परंतु यष्ट्यांच्या मागे. व्हॉट अ कॅच. एका हातामध्ये हा झेल टिपला अशोक यांनी आणि भूषण आउट झालेत. नवीन फलंदाज आहेत कुणाल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो. स्टेप आउट झाले होते. कव्हरची दिशा आणि परंतु बॅटला स्पर्श केला आणि स्वतःवरती नाराज होते भूषण. विकेट आली आहे. मोठी विकेट. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मधील शेवटचे पहिल्या डावातील चेंडू शिल्लक आहेत 4 बॉल अजूनही शिल्लक. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. बॉल सोडून दिलाय. पंच मात्र आता व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुरे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 40 या आकड्यावर. कुणाल झेंडेकर कॅप्टन आहेत आणि हे तोच कॅप्टन आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. 40 धावा धाव फलकावर झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातील. जतीन
हो, हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील आपण पाहिलं तर आता डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. 40 धावा धाव फलकावर, 3 गडी माघारी परतलेत. कमबॅक पुन्हा एकदा केलंय टीम बापदेव रियांश वॉरियर्सच्या संघाने देखील या मॅच मध्ये. कारण पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर फक्त धावा 12 होत्या धाव फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. परंतु 4थ्या ओव्हरमध्ये भूषण गोयेने सामन्याचं गणित बदलवून टाकलं. आणि आता नवीन फलंदाज कुणाल झेंडेकर. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुटवर गेले, हलक्या हाताने बॉल ढकलण्याचा प्रयत्न परंतु चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग केली आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर आता एकच धाव मिळणार आहे. चांगली फिल्डिंग, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, ठाऊक आहे प्रत्येक फिल्डरला आणि तो प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षक करतोय या मॅच मध्ये. धावा झाल्या धाव फलकावर आता 41, 41 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही आपण पाहिलं तर या ओव्हर मधील शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. अभिषेक आणि कुणाल झेंडेकर ही जोडी. जतीनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर भूषण गोळीची विकेट त्याने मिळवली. आणि आता पाहायचंय किती धावांपर्यंत पोहोचणार आहे रियांश वॉरियर्सचा संघ. ज्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक झेल सुटलाय. अभिषेकचा झेल होता परंतु तो देखील सुटलाय. 1 धाव त्या बॉलवर मिळणार आहे. धाव संख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 42 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले अगदी सोपा झेल होता परंतु तो झेल मात्र निसटला हातामधून शेवटच्या क्षणाला आणि फलंदाज अभिषेकला देखील जीवदान मिळालंय. 42 धावा धाव फलकावर झाल्यात. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. 3 गडी माघारी परतले परंतु 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला रियान स्मॅशर. यावेळेला हो मोठा फटका खेळलाय परंतु आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक अगदी झेल टिपताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि फलंदाज आपण पाहिलं तर कुणाल देखील माघारी परतलेत. म्हणजेच का आता पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 42 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये धावा करायचे 43. चला नेक्स्ट मॅचचा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे राम. यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. वाळकेश्वर धमाका एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गिरगावचा राजा 11. टॉस केला जातोय. शाखा प्रमुख माननीय श्री ललितजी माधव साहेबांना विनंती असेल साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. श्री ललित माधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्रथमतः टॉस दोन्ही कॅप्टनला दाखवला जातो. एका बाजूला HPL हेड आणि दुसऱ्या बाजूला HPL टेल्स. कोण कॉल करणार आहे? येस, रामानुज कॉल करतील. हेड्स इज द कॉल आणि हेड सिटीज म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे. प्रथमतः खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल? एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन आहे, सलग दुसरं पर्व आपण पाहतोय. गतवर्षी देखील तू ही स्पर्धा खेळला होतास आणि त्यानंतर मात्र दुसरं पर्व आणि तुझ्या संघाचा आयकॉन खेळाडू कोण असणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये? आम्ही बॉलिंग करणार आहोत. पहिला आमचा आयकॉन वैभव माली आहे भिवंडीचा, तो ऑलराऊंडर आहे. आणि या स्पर्धेबद्दल सांगायला गेलं तर वर्षातून आम्ही खरोखर सांगू तो वाट बघत असतो ती की आपल्या टीमचा आणि आपल्या एरियाचा नाव झालं पाहिजे पूर्ण या परिसरामध्ये 3 विधानसभामध्ये. म्हणून एक खूप मनापासून वाट बघत असतो आणि खरं तर ऑर्गनायझरला हॅट्स ऑफ. या अजून चांगल्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना.
येस, या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गिरगावचा राजा 11 संघाचा कॅप्टन देखील आपल्या समवेत आहे. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तू काय सांगशील? तुला बॅटिंग करायची आहे, 5 ओव्हरचा सामना आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील आणि तुझ्या संघामध्ये कोणता आयकॉन खेळाडू, जो ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळताना पाहणार आहोत? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं झालं आहे. एक प्लॅटफॉर्म आहे क्रिकेटरसाठी, साऊथ मुंबईतील सगळ्या क्रिकेटरसाठी. आणि आमचा आयकॉन राहुल चांदोळकर आहे. जॉंग पहिली बॅटिंग टॉस हरलो, बॅटिंग आली आहे तर टार्गेट मोठं द्यायचं ठरवलं आहे. एक 60-65पर्यंत तरी ग्राउंड पण मोठं आहे, तर त्या हिशोबाने टार्गेट मोठं असेल तर बॉलर्सला थोडा ॲडव्हान्टेज मिळेल. आणि ज्यांच्या संकल्पनेतून म्हणजेच युवा नेतृत्व अमितजी लोटलीकर साहेब आणि संपूर्ण आयोजन समिती, त्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन पाहायला मिळते आणि तुम्हाला ही स्पर्धा खेळायला मिळते, त्यांच्याविषयी काय सांगशील? त्यांचे पहिलं तर आभार मानेन की त्यांनी एक चांगली टुर्नामेंट चालू केली एरियामध्ये सगळ्यांसाठी, सगळ्या खेळाडूंसाठी. आणि असंच पुढे चालत राहू दे की त्यातून अजून चांगले चांगले क्रिकेटर्स मिळतील आणि ते पुढे जातील. त्या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण पाहिलं तर पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे. एका बाजूला वाळकेश्वर धमाका आणि दुसऱ्या बाजूला गिरगावचा राजा 11. टॉस जिंकलाय टीम वाळकेश्वर धमाका या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, मी तुमच्या सोबत जुळेन. पाहत राहा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा HPL 2026 सीझन 2 प्रोलिंग स्पोर्ट्सवर. धन्यवाद. चला, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहे, प्लीज. धन्यवाद. गिरगावचा राजा 11. चला, या सामन्याला आता सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 43 धावा करायच्या आहेत. महत्वाचा सामना आहे. 2 सलामीवीर फलंदाज म्हणून बॅटिंगसाठी अमरीश आणि भूषण नलगे ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी भूषण गोळे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर भूषण नलगे आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमरीश. काय बॅटिंग केली होती अमरीश यांनी. गतवर्षीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने. तोच अमरीश आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले भूषण गोळे. पहिलं षटक हाताळण्यासाठी 30 बॉल धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 43. पहिला बॉल. ओ, पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल होता. यॉर्कर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि पंचांकडे लाऊड अपील देखील केली भूषण यांनी. परंतु या बॉलवर रन मिळणार नाहीये. भूषण नलगे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहे. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त आहे आणि पहाना ऍक्शन रिप्ले मध्ये प्रचंड वेगातला बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. हाफ ट्रॅकर बॉल, परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु काहीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. 3 बॉल आतापर्यंत डॉट, एकही धाव खर्च केली नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते साताऱ्याचं भूषण गोळे. हा डॉट बॉल आणि फलंदाज देखील भूषण नलगे, साताऱ्याचेच खेळाडू आहेत. स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर आणि आता पंच व्हाईट बॉल घोषित करतायत.
अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. यावेळेला प्रचंड वेगातला बॉल, मोठा फटका भूषण नलगे यांच्या बॅट मधून, परंतु बॉल चाललाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये, बॉलवर आली आहे भूषण नलगे यांची विकेट. आउट. भूषण नलगे यांची विकेट, म्हणजेच भूषण गोळे यांनी मिळवली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट. कॅप्टनला माघारी परतवले, परंतु आयकॉन खेळाडू आकाश या बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. भांडुपचे खेळाडू आहेत, बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल कारण सामना जिंकण्यासाठी 43 धावा करायच्या आहेत. एक धाव फलकावर झाली आणि एक गडी देखील माघारी परतलाय रियान स्मॅशर्सच्या संघाचा. आयकॉन विरुद्ध आयकॉन, हे दोन आयकॉन एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अमरीशचं कौतुक करावं लागेल, त्याला देखील बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. गत वर्षी काय खेळ केला होता अमरीश यांनी, परंतु संधी आहे दोन्ही संघांकडे. स्लोअर वन बॉल, चेंज ऑफ पेसचा वापर, परंतु मिस फिल्डिंग. एक धाव लगेच कंप्लीट केले, परंतु थ्रो केलाय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. 2 या आकड्यावर 2 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे आणि या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट देखील आली आहे. ही महत्वाची बाब असेल. परंतु अमरीश, सगळ्यांच्या नजरा या खेळाडूवर असतील. कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. गतवर्षी तर ही स्पर्धा गाजवली होती. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये केलेली फलंदाजी, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल अमरीश यांना. ओहो, प्रचंड वेगातला बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बाउन्सर, तिकट मारा, हार्ड डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 धावा धाव फलकावर, एक गडी माघारी परतला. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रचंड वेगातला बॉल, काहीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हार्ड डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आता वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला आणि हाताला लागला देखील. एवढ्या वेगातला बॉल होता भूषण यांचा. एक्सप्रेशन पाहायला मिळेल विकेट किपरच्या माध्यमातून. 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 24 मध्ये धावा करायच्या आहेत 41. नीड 41 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. 24 बॉलचा खेळ शिल्लक, 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भूषण गोळे, साताऱ्याचं भूषण, फक्त 2 धावा खर्च करत असताना एक विकेट. आणि परंतु पहिल्या डावामध्ये देखील फलंदाजी, फुलातून फलंदाजी, संधी होती, झेल सुटला आणि त्यानंतर अक्षरशः गाजवली ती बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये. नवीन गोलंदाज आहे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी कुणाल झेंडेकर. नवीन गोलंदाज, कॅप्टन आहे संघाचा आणि तोच कॅप्टन आता हे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. परंतु समोर आहे आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमरीश. 2 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी विधानसभेतील मतदारसंघातील खेळाडूंसाठी हा क्रिकेटचा महासंग्राम.
ओ पहिलाच बॉल कुणाल यांचा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे, रन मिळणार नाहीये. हा देखील डॉट बॉल. ओहो, आणखीन एक बॉल पडल्यानंतर आता चाललाय पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल असणार आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, विकेट किपर आहे, शॉर्ट कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे, डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर आहे. चांगली व्यूवर रचना आखली गेली आहे फलंदाजाच्या विरुद्ध, परंतु या बॉलवर मोठा फटका. आकाश ज्याने सांगितलंय बॉलला जा, सिक्सर. आकाश झा यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलट्या बॅटने बरोबर अंदाज घेतला चेंडूचा आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आकाश झा यांनी. सिक्सर. धावा झाल्या धाव फलकावर 8. HPL सगळ्या प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आणि सायंकाळचं आणि जे रात्रीचं सत्र असेल ना, तेव्हा तर गर्दी होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण प्रेक्षक आणि क्रिकेट हे वेगळं समीकरण आहे. षटकाराला आकाश झा यांच्या बॅटमधून. हो, यावेळेला पायावर बॉल जाऊन आदळलाय, परंतु हा आता डॉट बॉल. कुणाल झेंडेकरचं कौतुक करावं लागेल. पहा ना, पहिला डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतरचा बॉल देखील आता डॉट येताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले बरोबर पायावर जाऊन तो बॉल आदळला. स्वतःवरती नाराज होताना आकाश झा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय कुणाल झेंडेकर. हो, फुलरलेनचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. काहीच उत्तर नव्हतं आकाश झा कडे. हा देखील डॉट बॉल आहे. काय कमबॅक केलं आतापर्यंत. एक षटकार आला आकाश झा बॅटमधून आणि त्यानंतरचे बॉल आपण पाहतोय आता डॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये काहीच उत्तर नव्हतं, काहीच करू शकत नव्हता फलंदाज. तो क्रशर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. वाह, काय बॉल टाकलाय. प्रचंड वेगातला बॉल कुणाल झेंडेकरचा, डॉट बॉल. आणखीन एक यॉर्कर. कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाव आहे कुणाल झेंडेकर, कॅप्टन संघाचा. एक षटकार जरूर आला, परंतु 5 डॉट बॉल या ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. 8 धावा धाव फलकावर, 1 गडी माघारी परतला. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी, त्या म्हणजे 35. कारण 8 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. 1 गडी माघारी परतलाय आणि काय सामना रंगलाय. आणि आपण पाहतोय मुंबई पोलीस जिमखाना सदरक्षणाय खल निग्रणाय, हे ब्रीद वाक्य. कारण आपण पाहिलं तर माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. याच माणसामुळे आज या महाराष्ट्रभर जे सण साजरे होत आहेत तेच या आमच्या मुंबई पोलिसांमुळे. आणि त्याच मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. अमरीश स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या समोर आहे भूषण गोळे, साताऱ्याचं भूषण. मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये स्वागत आहे. वाह, काय बॉल टाकलाय. चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी देखील चांगलं यष्टीरक्षण केलंय. फुलरलेनचा बॉल, हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर आहे, थ्रो तर केलाय, परंतु 1 धाव कंप्लीट. चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 9 या आकड्यावर. एक गडी माघारी परतलाय. जी मॅच आता रंगली आहे ना ती एकट्या भूषण गोळेमध्ये रंगली आहे, कारण त्याने केलेली फलंदाजी, त्याने केलेली गोलंदाजी, त्याच्या जोरावर आतापर्यंत इथपर्यंत मजल मारली आहे टीम बापदेव रियान स्मॅशर्स या संघाने. ओ पुन्हा एकदा चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते भूषण गोळे. आणखीन एक डॉट बॉल. बरोबर योग्य टप्प्यावर बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॉल इन स्विंगर डिलिव्हरी चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. कधी आत, कधी बाहेर, कधी स्लोअर वन. चेंज ऑफ पेस. या बॉलवर देखील आता आपण पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 पुढे सरकली आणि जाऊन पोचली आहे धाव फलकावर टीमची आता 10 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 10 धावा धाव फलकावर झाल्या. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्य तत्पर माननीय श्री एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज आणि उद्या ही स्पर्धा याच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. हो यावेळेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सडक पे कडक, दिल दिया धडक धडक धडक. षटकार. स्वागत आहे, परंतु षटकार आलाय अमरीशच्या बॅट मधून. आसमानी उत्तुंग गगनचुंबी षटकार. अमरीश, मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. जोपर्यंत अमरीश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅचचं गणित कोणत्याही क्षणाला बदलू शकतं असा फलंदाज आहे अमरीश. फुलरलेनचा बॉल फक्त हलक्या हाताने बॉलला ढकलला. मनगटाचा वापर केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, परंतु एकाच धाबेवर समाधान मानावं लागणार आहे. एक षटकार जरूर आलाय, परंतु 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर आणि हा डगआउट आपण पाहतोय बापदेव रियांच वॉरियर्स या संघाचे पाठीराखे. आणि कंपॅरिझन देखील आपण पाहणार आहोत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर बापदेव रियांच वॉरियर्स या संघाच्या धावा होत्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 आणि 2 गडी माघारी परतले होते, परंतु रियांच स्मॅशर्स या संघाच्या धावा आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय. म्हणजेच काय, आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायचे 26. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोणत्याही क्षणाला मॅचचं गणित बदलू शकतं. जोपर्यंत अमरीश आणि आकाश झा हे 2 फलंदाज मैदानात आहेत ना तोपर्यंत सामन्याचं गणित कोणत्याही क्षणाला बदलू शकतं. परंतु नवीन गोलंदाजाला आता हे पुढचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. नवीन गोलंदाज देखील आता सोन्याचे दिवस आलेत आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. हा संघ आपण पाहतोय गिरगावचा राजा 11 या संघातील एक खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन आहेत. गिरगावचा राजा 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम वाळकेश्वर धमाका हा संघ पाहणार आहोत. वाळकेश्वर धमाका संघ आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 17 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल आणि बॉल जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्यात.
अमरीश बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 2 धावा पहिल्या बॉलवर आल्या आहेत आणि धावांचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 19. 19 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय. हो यावेळेला मोठा फटका, गुडघा टेक, सिक्सर देख, बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अमरीश यांच्या बॅट मधून आणि पहिल्या डावामध्ये देखील तेच पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या डावामध्ये देखील तेच पाहायला मिळतंय कारण चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये देखील धावा आल्या होत्या आणि या डावामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळतंय. परंतु अमरीश मॅच सोडायला तयार नाहीये. 29 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. राजचा पुरेपूर समाचार फलंदाज अमरीशने घेतलाय या मॅच मध्ये कारण आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात राज यांनी. आणखी एक मोठा फटका, परंतु हा बॉल देखील आपण पाहिलं तर चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक धाव मात्र आता पूर्ण केली आहे. भूषणला आपण पाहतोय विकेट किपर म्हणून यश त्यांच्या मागे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 30 या आकड्यावर. धावा धावफलकावर आणि वैयक्तिक अंबरीशचा विचार केला तर 21 धावांवर बॅटिंग करतायत. चांगला बॉल फुलर लेनचा. काहीच उत्तर नव्हता आकाश यांच्याकडे. हा डॉट बॉल आहे. रन मिळणार नाहीये. राज एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. या गोलंदाजाची देखील चर्चा होईल. कमबॅक पुन्हा एकदा करावा लागेल या मॅच मध्ये. बापदेव रियांश वॉरियर्सच्या संघाला पाठीराखे. प्रथमेश वाईरकर स्वतः उपस्थित आहेत. संपूर्ण संघ आहे. संघाचे पाठीराखे आहेत. आपल्या संघासाठी आपल्या विभागातील मुलांसाठी हा खेळ आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. धावा झाल्या 30. चांगला बॉल परंतु या बॉलवर मोठा फटका आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. मध्ये पाहायला मिळते कारण या बॉलवर चौकार आलाय आणि धावा झाल्या 34. एक गडी माघारी परतलाय. परंतु जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 9 धावा करायचे. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. हे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. अभिषेक आलेत गोलंदाजीसाठी
आणि भूषण गोळे कानमंत्र देताना पाहायला मिळतात अभिषेक यांना, आणि ते करणं गरजेचं आहे. त्यांना देखील ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे, हा सामना जिंकू शकतो संघ, पण संघ कोणता सामना जिंकणार त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. कारण एका बाजूला आपण पाहतोय बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला रियांश स्मॅशर. जिंकणार कोणी मॅच? 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. 43 धावांचं टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये, त्या 43 धावा पूर्ण होतील का पाहायचंय. अमरीश 9 बॉल मध्ये 21 धावांवर नॉट आउट, नॉन स्टॉप फलंदाजी करतोय आणि त्याच्या जोडीला आकाश झा 11 बॉल मध्ये 12 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चला, वेळेचं बंधन आहे, वेळ वाया घालू नका, विनंती असेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 9. 6 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पहिला आज फुल टॉस होता, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न. थ्रो केलाय, एक धाव कंप्लीट केली आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. चांगली फिल्डिंग. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 5 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 8. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आम्हाला या ठिकाणी एक चावी मिळाली आहे, ज्या कोणाची असेल ती ओळख पटवून घेऊन जा. त्याला मिकी माऊस एक किचन देखील आहे, ज्या कोणाची असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जायचंय. हो, आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी केली अभिषेकने. पहिल्याच बॉलवर एकेरी धाव, त्यानंतर डॉट बॉल. म्हणजेच काय, आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 धावा अजूनही करायचे आहेत. आकाश झा त्या खेळाडूला आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला. 4 मध्ये 8 धावांची गरज. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. स्लोअर 1 बॉल आणि या बॉलवर मोठा फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. HPL षटकार. षटकार आला आकाश झा यांच्या बॅट मधून आणि आता मॅचचं समीकरण पूर्ण बदलून गेलंय. कारण चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 2. दोन धावांची गरज आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 2 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. अमरीश कानमंत्र देतोय आकाश झाला देखील, कारण फक्त 2 बॉल मध्ये 2 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. हो, यावेळेला संधी आहे, संधी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर अजूनही 2 धावांची गरज आहे. प्रेक्षक म्हणत असतील काय गरज होती तो उलटा फटका खेळण्याची, आणि रवी चेनवडकर यांनी देखील तेच सांगितलंय. परंतु या बॉलवर आकाशी विकेट आणि आता मॅच रंगली आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावा कराव्याच लागतील. ऍक्शन रिप्ले. बॅटची वरची कडा, बरोबर बॉल हाताळला होता अभिषेकने आणि चांगला झेल टिपला आणि त्यानंतर सेलिब्रेशन.
बापदेव रियांश वॉरियर्स या संघाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं, कारण आकाश जहाजचा मोठा विकेट. एका बॉल मध्ये आता 2 धावा करायच्या आहेत. मॅच सोडायला कोणताच संघ तयार नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी. अनिकेत आलेत बॅटिंग साठी. अनिकेत म्हात्रे बॅटिंग. अनिकेत मयेकर बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवर 2 धावा करायचे आहेत. अभिषेक प्रो लिंक वर या स्पर्धेचा आनंद घ्या. पहिला दिवस HPL आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवर 2 धावा होणार का? बॉल तर खेळला, यावेळेला फिल्डर आहे. ओ हो, दुसरी धाव आणि ती दुसरी धाव. दुसरी धाव पूर्ण केली आहे का पाहायचंय.